नमस्कार मित्र हो. युधिष्ठिर आणि सुवर्ण मुंगूस. सत्य, त्याग आणि प्रामाणिकपणाची कथा. आज आपण महाभारतातील अशी एक अद्भुत कथा ऐकणार आहोत जी आपल्याला सांगते की देवाला आपल्या दानाची किंमत पैशांनी किंवा मोठेपणाने नसते, तर आपल्या मनातील भावनेने असते. कधी कधी एखाद्या राजाचा मोठा यज्ञही छोटा ठरतो आणि एका गरीब व्यक्तीचा छोटासा त्याग संपूर्ण जगाला प्रेरणा देतो. ही कथा आहे धर्मराज युधिष्ठिर आणि सुवर्ण मुंगूस यांची. कुरुक्षेत्राच्या भयंकर युद्धानंतर पांडवांनी विजय मिळवला होता, पण त्या विजयामागे कितीतरी जीवांचे बलिदान झाले होते. युधिष्ठिराच्या मनावर या सर्व घटनांचे मोठे ओझे झाले होते. त्याला वाटत होते, मी राजा झालो, पण या सिंहासनाची किंमत किती मोठी आहे, किती लोकांचे प्राण गेले. त्याच्या मनातील दुःख कमी करण्यासाठी आणि राज्यात धर्माची स्थापना करण्यासाठी त्याने एक भव्य अश्वमेध यज्ञ सुरू केला. हस्तिनापूरमध्ये त्या यज्ञाची मोठी तयारी सुरू झाली. देशभरातून ऋषीमुनी, विद्वान, राजे महाराजे, गरीब श्रीमंत सर्व लोक त्या यज्ञाला आले. यज्ञासाठी सोनं, चांदी, धान्य, वस्त्र आणि अनेक प्रकारचे दान दिले जात होते. सगळीकडे एकच चर्चा होती, धर्मराज युधिष्ठिरांसारखा दानी राजा या जगात नाही. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर सर्व ऋषी आणि लोक युधिष्ठिराची स्तुती करू लागले. तेवढ्यात अचानक तिथे एक विचित्र मुंगूस आला. तो साधा मुंगूस नव्हता. त्याच्या शरीराचा अर्धा भाग सोन्यासारखा चमकत होता आणि उरलेला भाग साधाच होता. सर्वांना आश्चर्य वाटले. मुंगूस यज्ञाच्या ठिकाणी फिरू लागला. तो जमिनीवर लोळू लागला आणि मग निराश होऊन म्हणाला, नाही नाही, हा यज्ञ त्या त्यागा इतका महान नाही. हे ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले. एका ऋषींनी विचारले, तू असे का म्हणतोस? हा तर धर्मराज युधिष्ठिरांचा महान अश्वमेध यज्ञ आहे. इतके दान, इतका खर्च, इतकी व्यवस्था, तरीही तू याला कमी का म्हणतोस? तेव्हा मुंगूस म्हणाला, मी तुम्हाला एक कथा सांगतो. त्या कथेमुळे तुम्हाला समजेल की खरा त्याग म्हणजे काय. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो खूप प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ होता. तो रोज कष्ट करून थोडे अन्न मिळवत असे आणि त्याच्यावर त्याचे संपूर्ण कुटुंब जगत असे. एकदा त्या गावात मोठा दुष्काळ पडला. पाऊस पडला नाही, शेती सुकली, धान्य संपले, लोक उपाशी राहू लागले. त्या ब्राह्मणाच्या घरातही अनेक दिवस अन्न नव्हते. काही दिवसांनी त्याला थोडेसे धान्य मिळाले. त्याने ते आणून आपल्या पत्नीला दिले. पत्नीने त्याचे पीठ करून 4 भाग केले. एक भाग ब्राह्मणासाठी, एक पत्नीचा, एक मुलाचा आणि एक मुलीचा. सगळे खूप दिवसांनी अन्न मिळाल्यामुळे आनंदी झाले. तेवढ्यात त्यांच्या दारावर एक अतिथी आला. तो खूप भुकेलेला आणि थकलेला देखील होता. त्याने म्हटले, मला खूप भूक लागली आहे, काही अन्न मिळेल का? ब्राह्मणाने पाहिले की घरात फक्त 4 घास आहेत. त्याच्या मनात क्षणभर विचार आला, आपण स्वतः अनेक दिवस उपाशी आहोत, हे अन्न आपण कसे देणार? पण
लगेच त्याने विचार केला, अतिथी देवा समान असतो. माझ्या समोर आलेल्या या जीवाची भूक माझ्यापेक्षा मोठी आहे. त्याने आपला भाग त्या अतिथीला दिला. पण अतिथीची भूक भागली नाही. ते पाहून पत्नी म्हणाली, तुम्ही धर्मासाठी तुमचे अन्न दिले, आता माझ्या वाट्याचा भागही यांना द्या. ब्राह्मणाने नकार दिला. पण पत्नी म्हणाली, घरातील धर्म फक्त तुमचा नाही, माझाही आहे. तिने आपला भाग दिला. तरीही अतिथीची भूक शमली नाही. मुलगा पुढे आला आणि म्हणाला, बाबा, माझ्या वाट्याचे अन्नही त्यांना द्या. आणि शेवटी मुलीनेही आपला भाग दिला. चारही जण स्वतः उपाशी राहिले, पण त्या भुकेल्या अतिथीला अन्न दिले. त्यांच्या त्यागाने देव प्रसन्न झाले. तो अतिथी प्रत्यक्ष देव होता. त्यांनी त्या कुटुंबाला आशीर्वाद दिला, तुमच्या निस्वार्थ त्यागामुळे तुमचे नाव सदैव स्मरणात राहील. मुंगूस पुढे म्हणाला, त्या घरात जेव्हा अन्नाचे काही कण जमिनीवर पडले होते, तेव्हा मी तिथे गेलो आणि त्या पवित्र अन्नाच्या कणांमध्ये लोळलो. त्या त्यागाच्या शक्तीने माझ्या शरीराचा अर्धा भाग सोन्याचा झाला. तेव्हापासून मी अनेक मोठ्या यज्ञांमध्ये गेलो, पण कुठल्याही यज्ञाची पवित्रता त्या गरीब कुटुंबाच्या एका मूठ अन्ना इतकी देखील मला वाटली नाही. म्हणून मी म्हणतो की हा मोठा अश्वमेध यज्ञ सुद्धा त्या त्यागासमोर छोटा आहे. हे ऐकून युधिष्ठिर शांत झाले. त्यांना समजले की खरा धर्म मोठ्या गोष्टी करण्यात नाही, तर मन शुद्ध ठेवण्यात आहे. दान मोठे असण्यापेक्षा त्यामागची भावना मोठी असते. एक श्रीमंत व्यक्ती लाखो रुपये दान करू शकते, पण जर त्यात अहंकार असेल तर त्याचे मूल्य कमी होते. आणि एक गरीब व्यक्ती जर प्रेमाने एक घास अन्न देते तर ते देवापर्यंत पोहोचते. मित्रांनो, या कथेचा संदेश खूप सुंदर आहे. आपण किती देतो हे महत्त्वाचे नाही, आपण कोणत्या भावनेने देतो हे महत्त्वाचे आहे. मोठे यज्ञ, मोठी पूजा, मोठे दान यापेक्षा शुद्ध मन, निस्वार्थ प्रेम आणि प्रामाणिकपणा यांना देव सर्वात जास्त महत्त्व देतात. कारण देवाला वस्तू नको असतात. देवाला फक्त भक्ताच्या मनातील निर्मळ भावना हवी असते. मित्रहो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.